अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिग्नेचर बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 मे 2024 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःची किंमत तेवढीच ठेवा जितकी चुकवता येईल। जर तुम्ही अनमोल बनून राहिलात तर एकटे पडायची भीती जास्त असते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। 15 वर्षापासून आरोग्य सेवेत असणारे डॉक्टर रवी भूषण यांच्यावर अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण नातेवाईकांनी हल्ला चढविला। डॉक्टर रवी भूषण यांनी प्रत्युत्तर दिले असता पुन्हा त्यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडण्यात आले। यावर पोलिसांनी तिघांची ओळख पटवून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले। ही घटना समोर येताच IMA संघटनेने पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। डॉक्टरांना सुरक्षा देण्यात यावी, आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक वर्षापासून फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉक्टर रवी भूषण यांच्यावर रुग्णांचा उपचार करीत असताना रुग्ण नातेवाईकांनी हल्ला करून मारहाण करण्यात आली। या घटनेने अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर रवी भूषण यांना रात्री वरिष्ठ डॉक्टर गेडाम यांचा फोन आला असता ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकस्मिक वार्डात रुग्णाचा उपचार करण्यासाठी दाखल झालेत। तिघे रुग्ण सिरियस असताना त्यांचा उपचार करण्यासाठी लागले। या दरम्यान रुग्ण आसिफ अली यांच्यासोबत आलेल्या 10 ते 15 जणांनी वाद घालून मारहाण केल्याची तक्रार डॉक्टर रवी भूषण यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल केली आहे। आधी डॉक्टर रवी भूषण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची अनेकांनी बेदम पिटाई केली। काही वेळाने जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या पोलीस चौकीतील 3 पोलिसांनी धाव घेऊन वाद सोडविला। मात्र पुन्हा पोलिसांच्या नजरेसमोरच डॉक्टर रवी भूषण यांना रुग्ण नातेवाईकांनी मारहाण केली। हा संपूर्ण घटनाक्रम तेथील CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेवर सिटी कोतवाली पोलिसांनी मोहम्मद असलम मोहम्मद रशीद, मोहम्मद मसब मोहम्मद हनीफ, मुदश्शिर खान सरीक खान या तिघांना ताब्यात घेतले, तर इतर मारेकरूंच्या शोधात आता पोलीस लागले आहेत। कल रात को करीब 12:30 पौन बजे के आसपास मुझे कॉल आया था 3 पेशेंट देखने के लिए, जिसके लिए मैं आया। आके मैं अपने पेशेंट को देखा और वापस निकला। अचानक सा मेरे पीछे से कुछ लोग चिल्लाते हुए आए। मैं अपनी गाड़ी निकाल ही रहा था, उन्होंने मेरे पे पीछे से एकदम से सडनली अटैक किया। वो कौन थे, किस पेशेंट के साथ थे, मुझे पता नहीं। बाद में जब यहाँ पे CCTV फुटेज निकला तो उसमें पता चला कि एक आदमी नमूने का अल्तमश करके है और बाकी 8-10 लोग और थे। और कौन किस पेशेंट के साथ थे उनका कोई लेना देना नहीं था, क्योंकि हम लोगों ने पेशेंट से जब बाद में इंफॉर्मेशन निकालने की कोशिश किया तो सबका कहना था कि वो उनसे संबंधित नहीं थे। और इसके बारे में मैंने FIR दिया है अपने सिटी कोतवाली पुलिस स्टेशन में। और आगे अभी जैसे उनका अटक हुआ है उनके ऊपर 353 लगा है और 307 की भी धारा लगी है। अब जो मैं आगे का जो भी रहेगा कोर्ट के थ्रू करूँगा। मेन मांगे एक तो ये है कि यहाँ पे आर्म्ड गार्ड्स हो ताकि हम लोग को काम करने के लिए सुरक्षित वातावरण मिले। दूसरा, हमारे पर जो बार बार हमले होते रहते हैं
उसके लिए पुलिस कोई ठोस कार्रवाई करे। और साथ में सबसे ज़्यादा जो ज़रूरी चीज़ है, जो यहाँ पे बाहर पुलिस वाले तैनात है, जिनको यहाँ पे जो पुलिस चौकी है उसके वहाँ के पुलिस वालों को सक्रिय किया जाए। ये सबसे ज़रूरी मांग है हमारी। अगर हमारी मांगें पूरी नहीं होगी तो हम शायद वो रास्ता सोच सकते हैं। अभी फ़िलहाल ऐसा कोई हमारा उद्देश्य नहीं है, हम किसी भी पेशेंट को तकलीफ़ देना नहीं चाहते, पर अगर हमारे ऊपर कंटिन्यूसली हमले होते रहेंगे तो हम किस इसमें कौन से इसमें काम कर सकेंगे। और यहाँ पे आपने देखा होगा इरविन में बहुत सारे ऐसे लोग आते हैं जिनका पेशेंट से कोई संबंध नहीं रहता है, वो सिर्फ यहाँ पे अपने इसके लिए घूमने फिरने के लिए आते रहते हैं। हमारी पुलिस से मांग है कि यहाँ पे कंटिन्यूसली गश्त लगाई जाए पुलिस की, जो शुरुआत में एक बार हुई भी थी, जो कुछ दिन चली उसके बाद बंद हो गई, उसको वापस से शुरू किया जाए। और कुछ भी अगर पुलिस को खबर मिलती है तो तुरंत उस पर कार्रवाई की जाए। पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरुद्ध कलम 307, 353, 332, 143, 147, 14, 9, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। या घटनेची माहिती मिळताच IMA या डॉक्टर संघटना वतीने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीसह जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आले। डॉक्टरांना सुरक्षा देण्यात यावी, मारहाण करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। म्हणजे 16 रात्री उत्तर रात्री 1च्या दरम्यान आमचे डॉक्टर कॉलवर आले असता डॉक्टरांनी पेशंटला चेक केले आणि बाहेर लॉबीमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत पेशंटचे नातेवाईक होते का कोण होते हे आम्हाला नक्की कळलं नाही, पण आले आणि त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना थापड मारली। त्याच्यात त्यांच्या अंगावर हात उतरले आणि त्यांना खाली पाडले। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला रात्रीच FIR दाखल केलेली आहे। त्याच्यावरती त्यांनी सांगितले पोलीस स्टेशनमधून कारवाई करत आहे म्हणून, आणि आज क्राईम ब्रांचवाले त्यांनी पण कारवाई करत आहे, सुरू आहे म्हणे साहेब। आणि आम्ही असा निर्णय घेतला की आमच्या डॉक्टरांना सगळे ठरवून की आम्ही CP साहेबांची भेट घेणार आहे, आणि त्याच्यामुळे आमच्याकडनं पोलीस स्टेशनला पत्र आणि SP साहेबांना पाठवत आहे, आणि परत आमची संघटना मॅग्मो आहे ती पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत आहे। तर दुपारी झालं तर आम्ही CP साहेबांना सांगून पोलिसांनी पण सहकार्य करायला पाहिजेत होतं अशी अपेक्षा आहे, आणि फ्युचरमध्ये अशा घटना घडू नये म्हणून त्याच्यासाठी काय बंदोबस्त करता येणार आपल्याला चांगल्या परीने की सगळ्यांचे म्हणजे कोणाच्या जीविताला धोका होणार नाही या दृष्टीने पुढे उपाययोजना करायच्या, ते आम्ही CP साहेबांशी डिस्कस करू। नेमकं काही डॉक्टर लोक यामध्ये त्यांची तर आता कसं आहे की आपल्याला पहिलं रुग्णसेवा महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करू आपण आणि त्याच्यानंतर ठरवू, आणि रुग्णांना काही प्रॉब्लेम होणार नाही, त्यांची सेवा सतत चालूच राहणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही, आणि आम्ही डॉक्टरांचं मन वळवण्याचे प्रयत्न करू। निवेदन देताना IMA अध्यक्ष डॉक्टर अनुपमा देशमुख, सचिव डॉक्टर शर्मिष्ठा बेले, डॉक्टर राजेश शर्मा, डॉक्टर शैलेश बाबर्दे, डॉक्टर अलका कुथे, डॉक्टर तृप्ती वानखडे सह अनेक डॉक्टर उपस्थित होते। अमरावती शहर वाहतूक पोलीस विभागाने आता पुन्हा नवा विक्रमच केल्याचे एका कारवाईवरून दिसून येत आहे। आजीच्या मेडिकलसाठी दुचाकी नेणाऱ्या वाहन चालकाची दुचाकी जप्त केली। कारण कोणते तर दुचाकीला 2 सायलेन्सर, यात त्याने कंपनीकडूनच सायलेन्सर लावून मिळाले असे स्पष्ट केले असताना सुद्धा कंपनीला नोटीस न बजावता चालकालाच रात्री 1 वाजेपर्यंत थांबवून ठेवल्याचा आरोप दुचाकी चालकाने केलाय। याआधी सुद्धा दुचाकी ताब्यात घेतली असता 200 रुपये घेऊन दुचाकी सोडल्याचा आरोप यावेळी चालकाने केलाय। अमरावती शहरात वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने पुन्हा वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली। मात्र याच कारवाईचा आता सर्वसामान्य वाहन चालकांना चांगलाच त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे। नियमितप्रमाणे एकाच ठियावर अनेक वाहतूक पोलीस दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहन चालकांना अडवून कागदपत्राच्या नावावर त्रास दिला जात आहे। एकीकडे दिलेल्या सिग्नलवर काहीच वेळ ड्युटी बजावून पुन्हा त्याच ठियावर दाखल होणे आणि धडक वाहन तपासली जाताना दिसून येत आहे। आता तर वाहतूक पोलिसांनी एका दुचाकी कारवाईत नवा विक्रमच केल्याचे दिसून येत आहे। रहमतनगरात राहणाऱ्या इसम आपल्या आजीचे मेडिकल औषध आणण्यासाठी राजकमल चौकात आला। तेथून पेट्रोल भरण्यासाठी जयस्तंभ चौकातील पेट्रोल पंप येथे आला असता 2 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीला सायलेन्सर असल्याचे कारण सांगून दुचाकी जप्त केली।
यात कंपनीकडूनच सायलेन्सर लावून मिळाले, आमची काय चूक हे स्पष्ट केले असतानाही कागदपत्रांची मागणी करीत रात्री 1 वाजेपर्यंत थांबवून ठेवल्याचा आरोप दुचाकी चालकाने केला। माझं नाव गफ्फार शेख आहे। मी अमरावतीमध्ये रहमतनगरमध्ये राहतो। मी काल माझ्या आजीच्या मेडिसिनसाठी जयस्तंभ चौकमध्ये आलो होतो पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी। मी पेट्रोल पंपामध्ये गाडी उभी केली असताना 2 ट्रॅफिक पोलीसवाले आले आणि एकाची नंबर प्लेट नव्हती। त्यांनी डायरेक्ट माझी गाडी माझ्या हातातून घेतली आणि ते डायरेक्ट घेऊन जायला सुरुवात केली। तर मी त्यांना विचारलं, साहेब म्हटलं गाडीचा प्रॉब्लेम काय? तर ते म्हणून राहिले 2 सायलेन्सर आहेत। आता मी त्यांना म्हटलं, साहेब महिंद्रा मोझो जी कंपनी आहे 300 सीसीची, तिने स्वतःच्या कंपनीला 2 सायलेन्सर दिलेले आहेत, त्याच्यात माझी काही चुकी नाही साहेब म्हटलं। त्यांना पेपर पण दाखवले तरी पण ते ऐकायला तयार नव्हते। आणि ह्याच्या पहिले माझी एक निंजा गाडी होती, त्याच्यामध्ये मॉडिफाय केलेलं सायलेन्सर होतं। त्यांनी ती गाडी आणली होती नो पार्किंगमधून उचलून। तेव्हा त्यांनी माझ्याकडून 200 रुपये घेतले आणि मी मेश्राम साहेबांना फोन लावला तर लगेच त्यांनी माझी गाडी सोडून दिली, सायलेन्सर असताना, अवैध सायलेन्सर असताना सुद्धा। आणि ह्याच्यानंतर आता असं झालं की ह्याच्यामध्ये कंपनीचं फिटेड असल्यावरती त्यांना माहिती नाही आणि ते म्हणतायत की कंपनीने अगर लिहून दिलं की ह्याच्यामध्ये सायलेन्सर हे फिटेड आहेत आम्ही सोडून देणार, म्हणजे त्यांना स्वतःला माहिती नाही की ह्याच्यामध्ये सायलेन्सर असतं म्हणून। माझं म्हणणं हेच आहे की त्यांनी मला आणि रात्री मी 1 वाजेपर्यंत थांबलो। माझ्या आजीची मी मेडिसिन पण घेऊन नाही जाऊ शकलो आणि मी जेव्हा त्यांना इथं थांबायचं सांगितलं, मी कसं जाऊ म्हटलं रात्रीच्या वेळी 1 वाजता टायमिंगला, तर त्यांनी माझं बिलकुल पण ऐकून घेतलं नाही आणि मला इथून हाकलून लावलं रात्री। याआधी सुद्धा अशीच माझी सायलेन्सरच्या नावाने दुचाकी अडवली होती, मात्र तेव्हा माझ्याकडून 200 रुपये घेऊन वाहन सोडविल्याचा आरोप शेख नामक दुचाकी चालकाने केला आहे। यावर आमच्या प्रतिनिधीने वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांना संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्या कार्यालयीन कामात व्यस्त असल्याची माहिती मिळाली। दुसऱ्या दिवशी दुचाकी सोडवण्यात आल्याची माहिती शेख यांनी स्पष्ट केली। माजी नगरसेवक तसेच नुकतेच लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाचे उमेदवार असलेले दिनेश बुब यांचे वडील स्वर्गीय गणेश बुब यांच्या नावाने असलेल्या कारच्या काचा अज्ञातांनी रात्री फोडल्याने एकच खळबळ उडाली। दिनेश बुब यांचे सहकार भवन समोर निवासस्थान असल्याने त्यांच्या वडिलांची कार पार्किंगमध्ये होती। 4 जणांनी कारवर संताप व्यक्त करून हेडलाईटसह काचा फोडल्यानंतर दुचाकीने पसार झाले। ही सर्व घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्या शोधात पोलीस रवाना झाले आहेत। माजी नगरसेवक तसेच लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाचे उमेदवार असलेले दिनेश बुब यांच्या कारवर रात्री 2 वाजताच्या दरम्यान अज्ञातांनी हल्ला करून काचा फोडून दुचाकीने पसार झाल्याने 16 मेला शहरात एकच खळबळ उडाली। MH27 BE 2100 या क्रमांकाची कार ही दिनेश बुब यांचे वडील स्वर्गीय गणेश बुब यांच्या नावाने असलेली कार त्यांच्या सहकार भवन समोर असलेल्या निवासस्थानासमोर पार्किंगमध्ये होती। उड्डाणपुलाखाली 4 चाकी वाहन पार्किंगमध्ये असताना बुधवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अज्ञात 4 जण तोंडाला मास्क लावून दाखल झालेत। अचानक कारवर आपला संताप व्यक्त करून हेडलाईटसह वाहनाच्या मागील बाजूने काचा फोडण्यात आल्या। काहीच वेळाने चौघांनी तेथून पलायन केलेत, मात्र घडलेली तोडफोडीची घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। दुसऱ्या दिवशी घटना लक्षात येताच दिनेश बुब यांचे भाऊ रितेश बुब यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून अज्ञात विरुद्ध तक्रार दाखल केली। सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात विरुद्ध कलम 427 अंतर्गत गुन्हा दाखल करून घटनेचा पंचनामा केलाय। या घटनेचे गांभीर्य पाहता गुन्हे शाखा पोलीस पथक सुद्धा सकाळी दाखल होऊन माहिती घेण्यात आली। याचीच माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिलेत। गुन्हे शाखा पोलीस पथकाला वेगवेगळ्या दिशेने आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आले। आजपर्यंत अशी घटना घडली नाही, मात्र अज्ञातांनी दिनेश बुब यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या कारवर अचानक हल्ला का चढविला? कार मालक स्वर्गीय डॉक्टर गणेश बुब यांची असताना ज्यांचे नाव शहरात मोठ्या आदरतेने घेतले जाते अशा व्यक्तीच्या 4 चाकी वाहनाला टार्गेट करण्याचा हल्लेखोरांचा काय उद्देश होता? हा हल्ला राजकीय सूड हल्ला तर नाही, अशा चर्चेला आता शहरात उधाण असल्याचे दिसून येत आहे। अमरावती शहरातील अनेक भागात गोवंशची चोरीच्या घटना घडत आहेत। 9 मेच्या पहाटे सबनीस प्लॉट येथील कालिका मंदिरजवळ राहणारे दुग्ध व्यावसायिक फिर्यादी श्याम बाबू यादव यांच्या घराच्या अंगणातून 20,000 रुपये किमतीची गाय अज्ञात 2 चोरट्यांनी चोरी केली। चोरटे 4 चाकी वाहनाने येऊन गायला वाहनात टाकून पसार झाले। राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा करण्यात आली, मात्र अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध लागू शकला नाही।
अशी प्रतिक्रिया देण्यात आली। मैं गुड्डू यादव बात कर रहा। बड़े दुख के साथ में एक नम्र निवेदन करता हूं कि हमारे एरिया से सब प्लाट, काली माता मंदिर, नवाते, गोपाल नगर, साई नगर, बेलपुरा, दरोगा प्लाट, ये एरिया से कितने सारे रात को 2:30 से 4 के बीच में गौ माता चोरी जा रही। हमने राजापेट थाने में कितने बार निवेदन भी दिए, कंप्लेंट भी दिए, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। एक झायलो गाड़ी है, रात को 2:30 से लेकर 4 के बीच में आते, हमारे एरिया से गाय चुरा के लेके जाते। हम कैसा, हमारा दुख धंधा, हमने क्या करना, कमाना क्या है। अब हमको कैसा, हमारा घर परिवार फैमिली उस पर मुसीबत आनी पड़ी। जो हमने जो गाय लाते बिगत, जो घर के जो बच्चे पैदा करते वो भी नहीं, के लोग रात के टाइम में चोर के लेके जा रहे। तो हमने हमारे घर का पालन पोषण कैसा करना, आप खुद बताइए। भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना अमरावती दर्यापूर मार्गावर घडली। अपघात एवढा भीषण होता की दुचाकी पूर्णतः चकनाचूर झाली। या अपघातामध्ये सख्खे 2 भाऊ तर एक गावातील त्याचा मित्र हे दुचाकीने कुमागड मार्गाने भातकुली या गावी कामानिमित्त जात होते, अशी चर्चा असतानाच नागरिकात दिसून आली आहे। अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याचे धक्कादायक घटना 16 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। राजा उर्फ उमेर अब्दुल वय 20 वर्ष, जुबेर अब्दुल वय 18, शेख कलीम वय 20, तिघेही राहणार वाठोडा शुक्लेश्वर असे गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत। अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। दुचाकी चालक हा वाठोडा शुक्लेश्वरवरून कुमागडच्या दिशेने जात असताना अचानक ट्रक चालकाचे अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला। अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झालाय। या अपघातामध्ये सख्खे 2 भाऊ तर एक गावातील त्याचा मित्र हे दुचाकीने कुमागर मार्गाने भातकुली या गावी कामानिमित्त जात होते, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती। ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून 10 किलोमीटर अंतरावर नागरिकांनी ट्रक पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आला। जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खोलापूर पोलीस स्टेशनचे एएसआय केसर खान मनोज टारपे पुढील तपास खोलापूर पोलीस करीत आहेत। पेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। शहरात सुरू असलेल्या पब विरोधात आता अनेक राजकीय पक्षांसह संघटना आणि आता तर अनेक धर्मप्रचारकांनी निषेध करण्यास सुरुवात केली। अशातच आता आधीच पबच्या नावाने चर्चेत असलेल्या किचन 365 हॉटेल संचालक महेश मोहनलाल छाबड़ा यांनी पत्रकार परिषद आयोजित करून हॉटेल हे फॅमिली रेस्टॉरंट असल्याचे स्पष्ट केलेत। आधी जे चालत होते ते आता बंद झालेत। डान्स हे खासगी कार्यक्रम होते। संस्कृतीचा मी आदर करतो आहे, आता 365 किचन हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट झाल्याचे महेश छाबड़ा यांनी स्पष्ट केलेत। वाले बोलो, पुलिस वाले बोलो, हर चीज की हमारे यहाँ एक्सचेंज की, पुलिस वालों की, सबकी होगी। अभी मैंने 2 दिन पहले आमदार खासदार मैडम से इसके विषय में चर्चा की। उन्होंने बोला अगर अमरावती शहर को तकलीफ है तो ये आप चेंज करो, लॉन्च बनाओ, उसको फैमिली रेस्टोरेंट बनाओ। तो मैं आज से ये जो अपना मेरा जो जिसको लोगों ने पब का नाम दिया, तो इसको मैं आज से चेंज करता हूँ, उसको लॉन्च के तरीके से आप चालू करूंगा। आज से हमारा अभी तक लॉन्च ही था, लेकिन ये जो पब का नाम है ना, पब नहीं था वो, भाई हम पैसे लेके अंदर एंट्री देते वो देते वो। अब लोगों को अगर अमरावती शहर में अगर दिक्कत जा रही, तकलीफ जा रही, और सब जगह पे पुलिस को बदनाम किया जा रहा, एक्साइज वालों को बदनाम किया जा रहा। अब मेरे को एक बात बताओ, जो मेरे है 2 से होटल वाले इसके अंदर मिले हुए, वो भी हमारे दुश्मन है, उनका धंधा बैठ गया, ठीक है। अभी लोगों को अगर दिक्कत हो गई तो हम चेंज करते,
ऐसी क्यों वजह आती है कि आपको चेंज करने का काम दिया और प्लेस लेने का काम दिया? अभी ये जो चीजें चालू है रोज पेपरबाजी, ये क्लब का पब का बोल रहे ना भाई, रोज का क्लब का ये, क्योंकि हमारा काम साफ सुथरा है, हमारे वहाँ ऐसा नहीं होता। जो जैसे हमारे ऊपर ब्लेम चलाया गया भाई ये रेस्टोरेंट में कोई भी जो 5-6 होटलों का नाम, इसमें हमारे पास भी बहुत वीडियो है, प्रेस वाले भी, ऐसा नहीं है, हमारे पास भी वीडियो है, बहुत सी चीजें नहीं अवेलेबल है। तो लेकिन ये कैसा था हमारे यहाँ जब कॉलेज की पार्टियां होती सुबह स्ट्रेचर पार्टियां होती। पावसाळ्यापूर्वी शहरातील शिकस्ती इमारती जमीनदोस्त करण्यासाठी मनपा अतिक्रमण विभागाने वरिष्ठांच्या आदेशावरनं कारवाईला सुरुवात केली। अशात राजकमल चौकात असलेल्या खापर्डे वाडा सुद्धा जर्जर झाल्याने 16 मेच्या दिवशी मनपा अतिक्रमण विभाग अधिकारी कर्मचारी दाखल झाले असता त्यांना कारवाई करण्यात येथील भोगवटदारांनी रोखलेत। यावेळी येथे बाचाबाची सुद्धा झाली। काही वेळाने येथील भोगवटदारांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे धाव घेतली। या दरम्यान तुतार्स अतिक्रमण कारवाई थांबवण्यात आली। याआधी येथील भोगवटदारांनी मालक विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती, हे मात्र विशेष। राजकमल चौकात असणारा एक ऐतिहासिक खापर्डे दादासाहेब खापर्डे यांचा वाडा, ज्या वाड्यात काही वर्षपर्यंत काही दिवसपर्यंत गजानन महाराजांना वास केला, अशा ज्या वाड्यातल्या राजकमल चौकातल्या दादासाहेब खापर्डे वाड्याची आम्ही भाडेकरी तिथं 50 ते 55 वर्षापासून आहे। 50-55 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी एक घटना घडलेली आहे की या 10-14 वर्ष अगोदर एका बिल्डरने ती जागा खरेदी केली। ती जागा खरेदी केली असताना महानगरपालिकेला हाताशी घेतलं। महानगरपालिकेला हाताशी घेऊन 100 वर्षाच्या जुन्या बिल्डिंगला पटोपट एका 10 दिवसात 10 महिन्यात 10 नोटिसा असं करता करता 50च्या वर नोटिसा आला की तो शिकस्त झालेला आहे, जर्जर झालेला आहे, तो अर्जंट पाळा। तो 100 वर्षापासून जर्जर नव्हता झाला, तो बिल्डरनं घेतल्याबरोबर एका दिवसात जर्जर झाला। आणि जर्जर झाल्याबरोबर आम्ही आमची बाजू मांडता न्यायालयीन बाजू मांडता कॉर्पोरेशन बिल्डर सगळ्याची समजावलं। काही वेळपर्यंत आम्ही पत्रकारांनी समजावलं, पण कोणी आमच्या भावना घे आतापर्यंत 100 बातम्या अशा झाल्या का सगळ्यात बदमाश लोक खापर्डे वाड्यातले आम्हीच आहे असं शहराला माहीत पडून राहिलं आहे। 50 वर्षात आमच्या नावाचा कोणता रिपोर्ट नाही आहे, आम्ही इमानदारीनं धंदा करून राहिलो आहे। आज जेव्हा आम्हाला हे माहीत पडलेलं आहे तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या नावाचा रिपोर्ट द्यायला कोणी गेला आहे। आम्ही स्वतःहून रिपोर्ट इथं पोलीस स्टेशनला आलो, रिपोर्ट द्यायला नाही पाहायला अजून काही घटना आमच्या विरुद्ध काय घडते। आणि ते घटना पाहायला येत असताना आम्ही स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं आमच्या बाजूने एक निर्णय दिलेला आहे। तो निर्णय म्हणजे भाडेकऱ्याचा आणि मालकाचा काय आहे हे सुप्रीम कोर्टानं पहिले ठरवलं आहे की मालकानं हे ठरवा। आणि सुप्रीम कोर्टानं जेव्हा हे सांगितलं की मालकानं पहिले ठरवायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टानं जजमेंट करत असताना अजून एक त्याच्यासोबत एक दिलेलं आहे का बा तुम्हाला जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता, फक्त भाडेकरी बिल्डर नाही। म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो। भाडेकरी हायकोर्टात गेल्यानंतर आम्ही परत न्याय मागायला गेलो। या 2-3 महिन्यापासून आम्ही निर्मनुष्य बिल्डिंग करून ठेवलेली आहे। न्याय मागत असताना पुष्कळ महिन्यापासून रोजीरोटीपासून दूर आहे। 60, 65, 70 वर्षाचे इथं सगळे लोक आहे। दुकानदारीपासून वंचित आहे, रोजीरोटीपासून वंचित आहे। 50 वर्षापासून आपला धंदा करत होते। आज आम्हाला जेव्हा हायकोर्टानं सुप्रीम कोर्टातून जेव्हा आम्ही हायकोर्टात आलो किंवा बिल्डर ऐकायला तयार नाही आहे, त्यामुळे हायकोर्टानं आपला पवित्रा घेतला, त्याला नोटीस पाठवली। सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या प्रमाणे हायकोर्टानं नोटीस पहिली नोटीस पाठवली, 21 दिवसाचा टाइम दिला। दुसरी नोटीस पाठवली, त्याचं उत्तर नाही। तिसरी नोटीस पाठवली, त्याचं उत्तर नाही। तुम्ही कोर्टाला उत्तर देऊन नाही राहिले। इच्छा यंत्रणा आता बिल्डर यंत्रणा तिथं उत्तर देऊन नाही राहिला आणि इच्छा बिल्डरला आता शिकून आम्हाला तरच देऊन राहिला। पुरं शहर आम्हाला ओळखते, अमरावती शहर, हे आमच्या याच्यात एकही बेमान नाही आणि आम्ही बेमानीसारखं दुश्मन बनलो आहे कॉर्पोरेशन। शेवटी कॉर्पोरेशननं येणं काय निर्णय घ्यायचा आहे तो बद्दल नाही आहे। आम्ही आमच्या निर्णयाची आहे, जोपर्यंत आम्ही सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूची आहे, हायकोर्ट आमच्या बाजूची आहे। त्याचप्रमाणे यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून कॉर्पोरेशनने आणि बिल्डरने आमच्या बाजूने राहा। एकदाचा निर्णय झाल्यावर मग निर्णय घेता येईल। अमरावती शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पब विरोधात आता अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संघटना रस्त्यावर उतरली आहे।
आता हीच मागणी घेऊन कालीमाता मंदिर विश्वस्त पीठाधीश्वर शक्ती महाराज सुद्धा पबचा निषेध करीत आहेत. पब बंद करा अन्यथा आपल्या शिक्षांसह आमरण उपोषणावर जाणार असा थेट अल्टिमेट प्रशासनाला दिला आहे. यावर शक्ती महाराज यांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपल्या भूमिका स्पष्ट केल्यात. यासोबतच अमरावती शहरातील बजरंग दलसह गोरक्षण दल पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पब संस्कृतीच्या विरोधात उभी झाली असून त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज माता के आशीर्वाद से आज अमरावती शहर के अंदर और पूरे महाराष्ट्र और विदर्भ में भी पूरा अमरावती शहर के अंदर चारों कोने में और पूरे ग्रामीण विभाग में ये जो ड्रग्स का नाटक चल रहा है ये नाटक नहीं है, ये स्वयंभू ड्रग्स चल रही है. पूरा अमरावती शहर में छोटे बड़े मिला के मैं तो बोलता कि 25 के 25 पब है. उस पब में जय महाकाली की जय. आज पूरे महाराष्ट्र में, पूरे विदर्भ में, पूरे अमरावती शहर में, पूरे अमरावती शहर के ग्रामीण इलाके में जो पब चालू है, छोटे बड़े पब, उसके अंदर जो काम चल रहे हैं, काम कौन थे? नंगा नाच. नंगा नाच क्यों चल रहा है कि अपने पब में जो है, जितने भी पब है, उस पब में जो हमारे कुछ 18 साल के अंदर की युवतियाँ, कुछ 18 साल के अंदर के पुरुष लोग, कुछ बड़े उम्र के लोग भी कुछ वहाँ पे जो पब में जा रहे हैं, उस पब में जाने से हमारे लड़कियों के लिए एंट्री वहाँ पे फ्री है. कुछ लड़कों के लिए एंट्री लगती है 2500 से 3000 रुपये. ये भी एक अन्याय वाली बात है. और दूसरी बात कि पब में जो नंगा नाच चल रहा है, वहाँ पे जो ब्राउन शुगर, ड्रग्स, कोकीन, जो हमारे लड़कियों को, हमारे बच्चों को कुछ वशीकरण क्रिया करके, कुछ कोल्ड ड्रिंक्स में, कुछ कोको कोला में और कुछ बियर में और कुछ ड्रिंक में जो ड्रग्स डाल के दिए जा रही है, उस वशीकरण के हिसाब से हमारी लड़कियां उसके इसमें आ जा रही है, वशीकरण के इसमें. और वहाँ पे हमारी लड़कियों के ऊपर जो गलत अत्याचार हो रहा है, जहाँ पे पब में जो वहाँ पे नाच गाना चल रहा है, डिस्को चल रहा है, नंगा नाच चल रहा है, उस नंगा नाचते हमारे लड़कियों को ये भी कोई भान नहीं रहता कि मैं किस लड़कों के साथ में नाच रही हूँ और किस पब वालों के साथ में नाच रही हूँ. जब नाचते ये लोग जब रूम के अंदर ले जाते हैं और हमारे बहन बेटियों पे, लड़कियों के ऊपर जो गलत काम जो कर रहे हैं, गलत काम यानी अब आप लोग समझ जाओ, गंदे काम जो हो रहे हैं, वो बहुत अत्याचार हो रहा है. और हमारे हिंदू संस्कृति के हिसाब से ये चीज़ हमारे पूरे अमरावती शहर की पूरे इंडिया में नाम बदनाम हो रहा है. और हमारे इंडिया में जो हमारे अमरावती शहर का नाम बदनाम हो रहा है, युवती के लिए भी और हम लोगों का भी, सभी का ये नाम बदनाम नहीं होना चाहिए. और हमारे पब की जो नियम है, पब की नियम अनुसार पब चालू नहीं होते हैं. पहली बात तो पब के लिए कोई परमिशन है ही नहीं, ऊपर के लेवल से भी परमिशन नहीं है. ये दुप्पल में पैसे फैला के, पैसे बांट के कुछ संस्थाओं वालों को भी, कुछ ऊंचे लोगों को भी, ऊंचे लोग कौन है आप लोगों सबको मालूम है, इनको वाटअप हो रहा है, उनका हाथ रहता है उनके सर पे करके ये लोग रात को 4 बजे तक के पब चल रहे हैं. और हमारे लड़कियों के ऊपर जो गलत अत्याचार हो रहा है, जो बलात्कार टाइप चीज वहाँ पे हो रहा है, ये इसके ऊपर रोक लगना चाहिए. यह मैं महाकाली शक्तिपीठ अमरावती शहर के ऊपर, शहर के तरफ से और सकल हिंदू समाज की तरफ से मैं ऐलान करता हूँ. जो हम लोग सभी जने मिलकर, मैं खुद भी, सभी हमारे भक्त शिष्य मिलकर हम जो आमरण उपोषण कर रहे हैं, पूरे बंडेर रोड पे, तापड़े मल के आजू बाजू में जो एरिया में हम लोग आमरण उपोषण पे जो हम लोग बैठ रहे हैं, तो उसी के लिए हो रहा है कि मेरा कोई चीज़ के लिए मैं विरोध नहीं कर रहा हूँ. मेरा एक ही विरोध है कि वहाँ पे ड्रग्स और हमारे लड़कियों की एंट्री होना नहीं चाहिए. कुछ उम्र ऐसी रहती है कि 16 साल, 18 साल, 22 साल इनकी एंट्री नहीं होने को होना.
वहाँ पे, तो भी हमारी लड़के वहाँ पे बिन एंट्री से वहाँ पे जारी है और पब वाले उनको स्वीकार कर रहे हैं। ये पब वालों का काम है, कैसा रजिस्टर मेंटेन करना है, क्या करना है, ये तुम लोगों के हाथ में है। और हम लोगों को हम हमारा लॉ एंड ऑर्डर नहीं तोड़ेंगे। और मैं हमारे पुलिस डिपार्टमेंट वालों को भी, हमारे को पुलिस डिपार्टमेंट वालों ने भी बोला है कि हम लोग इनके ऊपर बहुत सख्ती से कार्यक्रम करेंगे। आप लोगों की जो मांग रहेंगे हम लोग भी मांग उनसे कर रहे हैं, आप लोगों की इच्छा पूरी होंगे। मुझे राजापेट पुलिस स्टेशन से पीआई सरकार ने भी हमारे को ये बोला हुआ है, तो भी हम लोग आमरण उपोषण पीछे लेने के लिए इसमें हम लोग है ही नहीं। जय माँ काली, जय श्री राम। अभी हाल ही में आप सभी को पता है, राजापेट राम मंदिर के सामने श्री राम मार्केट में स्पा सेंटर के नाम पर नंगा नाच शुरू था, जिसका हम सभी ने पर्दाफाश किया था। मेरा पुलिस प्रशासन से और प्रशासन से एक ही विनती है कि आने वाले समय पे ये नंगा नाच भारी मात्रा पे हो रहा है, इस पर कृपया से कृपया जल्द से जल्द कार्रवाई करें और कड़ी से कड़ी कार्रवाई करें। क्योंकि आप सभी को पता है, प्यार करना गलत बात नहीं है, प्यार तो राधा कृष्ण ने भी किया था, लेकिन प्यार के नाम पे जो अश्लील चाले हो रहे हैं शहर में, ये काफी दर्दनाक है, जिसका हम काफी विरोध करते हैं। जय श्री राम। जय सिया राम। राष्ट्रीय बजरंग दल की ओर से मैं शहर अध्यक्ष आकाश ठाकुर सभी से यही एक चीज अनुरोध करना चाहूँगा कि अमरावती शहर में जो पब के नाम पे जो क्लब चल रहे हैं, बार चल रहे हैं, बारों को पब के नाम पे चला रहे हैं, इनका राष्ट्रीय बजरंग दल तीव्र विरोध करता है और ये जल्द से जल्द बंद होना चाहिए। और यहाँ पे जो अपनी युवा पीढ़ी बिगड़ रही है, वो युवा पीढ़ी नहीं है, पब के पीछे न जाते हुए कॉलेजेस में, स्कूल्स में अपनी पढ़ाई के और आगे बढ़ना चाहिए, उनका भविष्य उज्जवल बनाना चाहिए। ये पब के नाम पे उनका भविष्य मिट रहा है, तो हम यही अनुरोध करेंगे पुलिस से, प्रशासन से, सोशल मीडिया से, सभी से कि भाई ये पब के ऊपर जल्दी से जल्द नियम लाके इनको बंद किया जाए। जय सिया राम। मैं गुड्डे यादव बात कर रहा, काली माता शक्तिपीठ के जो अभी जो अमरावती शहर में जो नंगा नाच हो रहा, जो पब में जो 16 साल के 15 साल के तरह जो लड़के नचा जा रहे, ये हमारे हिंदू बहना के जो इसकी सब विरोध में है। तो ड्रग्स बिक रहा वो बंद होना चाहिए, अमरावती चैन अमन के साथ देना चाहिए। बस मेरा आपसे यही निवेदन है, मैं इस बात का निषेध करता हूँ। अकोला शहरात प्रसिद्ध व्यापारी अनिल वोरा याचे सोमवारी रात्री अज्ञात आरोपींनी 4 चाकी वाहनातून सिने स्टाईलने अपहरण केले होते। या घटनेने सर्वत्र एक खळबळ उडाली होती। या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा करून आरोपींचा शोध घेतला। तपास यंत्रणेने प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून तात्काळ 5 आरोपींना ताब्यात घेतले, तर व्यापारी अनिल वोरा यांची आरोपीची तावडीतून सुटका करीत सुखरूप आणलेत। अपहरण प्लॅनमध्ये वोरा यांच्या जवळच्या व्यावसायिकाचा हात असल्याचे सुद्धा स्पष्ट झालेत। अकोला शहरातील रिकाम्या बाटल्यांचा व्यवसाय करणाऱ्या अनिल वोरा या व्यावसायिकाचे सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास रायली जीन परिसरातून फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। अकोला जिल्ह्यात या घटनेवर तर्कवितर्क चर्चेला उधाण आले होते। या घटनेत पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारीसह गुन्हे शाखा पोलीस पथक सुद्धा या घटनेच्या शोधात लागले होते। अखेर गुन्हे शाखा पोलीस पथकाने अपहरणकर्त्यांच्या नाट्याचा पर्दाफाश केलाय। चित्रपटाच्या धर्तीवर पोलिसांनी अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश तर केलाच, शिवाय अपहरण करणाऱ्या 5 आरोपींना जेरबंद करण्यात आले। यासोबतच आरोपीच्या तावडीतून अनिल वोरा यांना सुखरूप परत आणण्यात यश मिळवले। खंडणी मागच्या उद्देशाने अरुण वोरा यांचे अपहरण करण्याचा कट रचला होता, अशी माहिती सुद्धा चौकशीत स्पष्ट झाली आहे। पोलिसांनी अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह गुन्ह्यातील इतर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। आरोपीने घटनेत वापरलेली दुचाकी व 4 चाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहे। ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, PSI गोपाळ जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा सविस्तर तपास करून अखेर आरोपीला पकडण्यात यश आले आहे। क्षुल्लक खड्ड्याच्या वादात एका इसमासोबत वडिलांचा किरकोळ वाद वाढला। शिवीगाळसह मारपिटीची घटना घडली। अशात नशेत असलेला वडील घरी जाऊन मुलाला माहिती दिली। वडिलांनी मुलाने घरूनच सोबत चाकू आणून त्या इसमाला पुन्हा घातले। वडिलांनी त्याला पकडून ठेवले, तर मुलाने त्याच्यावर सपासप वार करून हत्या केली। ही खळबळजनक घटना नागपूर शहरात घडली। पोलिसांनी तात्काळ त्या आरोपी वडील मुलाला ताब्यात घेतले। नागपूर शहरात अनेकांना नागपुरी खर्याचे वेडच लागले आहे। सकाळी रात्री अनेकांना नागपुरी खर्रा खाल्ल्याशिवाय करमतच नाही।
हाच नागपुरी खर्रा आता संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध झाला आहे। मात्र याच खर्ऱ्यामुळे किरकोळ वाद होणे आणि त्याच वादात एकाची निर्गुण हत्या घडणे हे माणुसकीला कलंक लावण्यासारखी घटनाच म्हणावी लागेल ना। अशीच खळबळजनक घटना नागपूर येथील वाठोडा संकुलात घडली। खर्ऱ्याच्या किरकोळ वादातून आरोपी पिता पुत्राने मिळून एकाचा खून केला। संघर्षनगर झोपडपट्टीतील घराजवळील शेडजवळ बसून जितेंद्र दारू पित होता। या दरम्यान आनंद याने दारूच्या नशेत आनंद याने पानटपरीवरून खर्रा विकत घेतला। यावेळी जितेंद्र याने आनंद याला खर्रा मागितला असता आनंद याने शिवीगाळ केली। जितेंद्र याने आनंद याला थापड लगावल्या। याच दरम्यान आरोपी आनंद हा रागाच्या भरात घरी जाऊन दारूच्या नशेत आपल्या मुलाला घटनेची माहिती दिली। बाप मुलाने हाती चाकू घेऊन पुन्हा घटनास्थळ गाठून जितेंद्र याला गाठले। वडील आरोपी आनंद याने जितेंद्र याला पकडून ठेवले तर आरोपी मुलगा दिनेश याने चाकूने सपासप वार करून गंभीर हल्ला करून निघून गेले। याच घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय दिघे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला। पोलिसांनी आरोपी पिता पुत्राचा शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले। दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपल्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देवी नगर म्हणून एरिया आहे, संघर्ष नगर चौकाच्या बाजूला। त्या ठिकाणी एक आनंदराव बावनकर आणि मृतक जितू उर्फ जितेंद्र गुजर यांच्यामध्ये हे दोन्ही दारू पिलेले होते। त्यांच्यामध्ये खर्रा घेण्याच्या याच्यावरून वाद झाला आणि ते एकमेकांना त्यांनी हाताने मारहाण केली। त्यानंतर आनंदराव हे घरी गेले रागाच्या याच्या आणि तिथे मुलाला सांगितलं की असं आमचं भांडण झालेलं आहे आणि मग दोघं पण बाप्पा आणि मुलगा दोघं चाकू आणि कोयता घेऊन याला मारण्यासाठी बाहेर निघाले। त्या गल्लीमध्येच उभा असलेला हा जितू गुजर हा उभा होता। तर त्या मुलाने त्याला विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन आरोपी जो आहे जितेंद्र याने त्याला दिनेशने त्याला चाकूने मारहाण केलेली आहे आणि त्याचा मयत झालेला आहे। यांच्यात काही पुराणा वादविवाद होता का आणि आपल्याला कशा प्रकारे माहिती मिळाली आणि जे मृतक आणि आरोपी यांचा काही पुराणा रेकॉर्ड आहे का? नाही, यांच्यामध्ये आरोपीचा किंवा फिर्यादीचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे, मृतकचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे आणि तिथे आम्हाला माहिती 112 नुसार कळालेली आहे। 112 वर कॉल आला होता, त्यानुसार आम्ही तिथे तात्काळ पोहोचलो आणि आरोपींना देखील आम्ही तिथे जाऊन शोध घेऊन तात्काळ पकडलेला आहे। आमची डीबी टीमने त्यांना पकडलेला आहे। आधीचाही काही वादविवाद होता का मृतक आणि आरोपी? नाही, आतापर्यंत तसं समोर आलेलं नाही वादविवाद। एका शिल्लक खर्ऱ्याच्या वादात दारूच्या नशेत हत्या करणे हे कितपत योग्य आहे अशी चर्चा आता संपूर्ण नागपूर शहरात होताना दिसून येत आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GT पर 73 फास्ट पे 256, सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन दिस प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र डायवरच थांबूया, पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।